एफआयआर न कळणारी लोक पार्थ पवारांवर आरोप करतायत। जबाबदार सर्वांवर गुन्हा दाखल केलाय। समितीच्या अहवालामध्ये जे दोषी येतील त्यांच्यावर कारवाई करू, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। मुंडवा जमीन व्यवहार रद्द करण्याबाबत अमेडिया कंपनीचं पत्र फेटाळलं। 42 कोटी मुद्रांक शुल्क आणि दंड भरावा लागणार। व्यवहाराच्या वेळेला 21 कोटींची मुद्रांक शुल्क बुडवल्याचा ठपका। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामधला सर्व व्यवहार रद्द होणार। कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमीन शासनाकडे पुन्हा जमा करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। व्यवहारामध्ये सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल। पार्थ पवारांवर गुन्हा का नाही या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर, तर व्यवहारामध्ये 1 रुपयाही दिला गेलेला नाही, मग जमिनीची रजिस्ट्री कशी झाली, चौकशीतूनच समोर येईल, अजितदादांचा खुलासा। मुलगा एवढा मोठा व्यवहार करतो, अजित पवारांना माहिती नाही असं कसं? जो न्याय खडसेंना तोच पार्थ पवारांना का नाही? जमीन व्यवहार प्रकरणी अंबादास दानवे आक्रमक। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी समिती बनवलेली आहे। 1 महिन्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। मंत्री प्रताप सरनाईकांनी मीरा भाईंदरमधील 200 कोटींची जागा 300 कोटींमध्ये लाटली। विजय वडेट्टीवारांचा आरोप, उद्या सविस्तर माहिती देणार। मनोज जरांगेंना जीव मारण्याचा कट रचल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। दादा गरड आणि अमोल खुणे अशी आरोपींची नावं। ऊस दर जाहीर न करता कारखाना सुरू ठेवल्यानं कोल्हापुरात स्वाभिमानी संघटना आक्रमक। दत्त दालमिया कारखाना समर्थकांसोबत बाचाबाची। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न। पुणे पोलिसांचा नवा खाकी पॅटर्न, दहशत माजवणाऱ्या आरोपींची धिंड। इथून पुढे गुन्हा करणार नाही, आरोपींना रस्त्यावर गुडघ्यावर बसवत प्रतिज्ञा म्हणायला लावली।